या पद्धतीने तुम्ही सोडवायचं आहे। पुढील प्रश्न पहा। पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय आहे ते निवडायचं। या ठिकाणी सुद्धा फरक विचारात घ्यायचा। पहा 11 आणि 12 मध्ये +1 चा फरक आहे। 12 आणि 16 यांच्यामध्ये 4 चा फरक आहे। 16 आणि 52 मधून जर आपण 16 कमी केले तर ठिकाणी 36 राहतात। त्याच ठिकाणी आता प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या आलेली आहे तर आपल्याला शोधायचं। तर या ठिकाणी पहा 1 कसं आलं, 4 कसं आलं, 36 कसं आलं। पहा या ठिकाणी पहा 11च्या एकक स्थानी 1 आहे आणि जर आपण 1चा एकक स्थानच्या संख्येचा वर्ग केला 1चा वर्ग 1 तर त्याचं उत्तर येते 12। तसंच आता पुढची संख्या 12 आहे। 12च्या एकक स्थानी 2 आहे आणि 2चा जर वर्ग केला तो येते 4 म्हणजे 12 आणि 4 16। या ठिकाणी 16 ही संख्या आलेली आहे। त्याच पद्धतीने पुढची संख्या 16 आणि 6 एकक स्थानी 6 आहे। 6चा वर्ग केला तर तो येते 36 आणि 16 आणि 36 यांची बेरीज केली तर ते येते 52। मग त्याच पद्धतीने आपल्याला पुढची संख्या शोधता येईल। 52 या संख्येच्या एकक स्थानी 2 आहे आणि 2चा वर्ग येतोय 4 म्हणजे 52 अधिक 4 56 म्हणजे आपल्याला पुढची संख्या मिळालेली आहे। म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी असणार आहे 56 पर्याय क्रमांक 2। तुम्ही पुढचे पर्याय पडताळून पाहू शकता। आता 56 जे आहेत 56च्या एकक स्थानी 6 आहे आणि 6चा वर्ग केला तर 36 येतोय आणि 56 अधिक 36 यांची जर बेरीज केली तर ती येते 92। या ठिकाणी 92 दिलेला आहे। त्यानंतर